आज आपण पूस फणसाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहे। त्यासाठी मी फणस सोलून घेतले असं छान आणि त्याचे तुकडे करून शिजवून घेतले कुकरला 3 शिट्ट्यांमध्ये। आता ग्रेव्हीसाठी मी एक कांदा आणि टोमॅटो जरा भाजले, त्यात आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून परतून घेतले आणि त्याची मिक्सरला ग्रेव्ही करून घेतली आहे। एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यात जिरं टाकले, 1 चमचा जिरं छान तडतडलं की त्यात सुके मसाले टाकायचे। नंतर हे तयार आपल्याला वाटण आहे ते टाकायचं आहे। हळद टाकली आहे, ही ओली हळद आहे ती किसून टाकली आहे मी छोटा चमचा। 2 चमचे लाल तिखट टाकते, गरम मसाला टाकते। सर्व तिखट मसाले आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे, कमी जास्त। छान असं आपल्याला ही ग्रेव्ही तेलावर परतून घ्यायची आहे, तेल सुटेपर्यंत। 1 ते 2 मिनटं छान ग्रेव्ही परतून झाली की आपल्याला त्यात सर्व शिजलेले जे फणसाचे तुकडे आहेत ते टाकायचे आहेत। बटाटा एवढे तुकडे करून घेतलेत मी काप त्याचे। सर्व ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे आधी परतून घ्यायचं 1 मिनटं। मीठ टाकले चवीनुसार। छान असं मिक्स झाल्यावर जे शिजवलेलं होतं आपण फणसाचं पाणी, हेच पाणी टाकून मी अजून शिजवून घेणार आहे। पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आधीच आपला छान शिजलेला आहे फणस आणि अजून थोडं हे पाणी आपण आटवून घेणार आहे। झाकण ठेवून सर्व पाणी असं आटवून घेतलं आहे मी। जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे तेवढी भाजी पातळ ठेवायची आहे। अशी आपली भाजी रेडी आहे। कोथिंबीर घालून एक वाफ काढायची आहे। कशी वाटली तुम्हाला ही पूस फणसाची भाजीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।